गोलंदाज साहिल पंचांच्या डाव्या बाजूने तयार. स्ट्राईक एंडवरती अजिंक्य. साहिलचा बुलटॉस चेंडू, या चेंडूवरती केलाय वार आणि इथे जांभरुंग संघानं दोन्ही संघांना दिल्यात खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्या शुभेच्छांचा स्वीकार करताना बॅटरना मारलाय चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी आहे वेस्ट हाईट साठी. बॅटिंग टीमची आहे का सर? पंचांनी केलेली मागणी आहे. तिसरे पंच बघतील काय घडलं आणि काय बिघडलं. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय इट्स नो बॉल, म्हणजे 5 धावांनी आता अकाउंट खुलं झालंय. नेक्स्ट चेंडू असेल प्री हिट. साहिल खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना. पण फ्री हिटचा चेंडू आता नीट टाकावा लागणार. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या बाहेर बाहेर बाहेर, आउट ऑफ द पार्क. अजिंक्य रसाळचा दोस्ती चषकातला हा ब्रँडेड षटकार. ठोकरीचे षटकाराच्या जोरावरती आता टोटल स्कोरकार्ड वरती धावा लागल्यात. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 11. 12वा सांगतो 11 लागल्यात. तिकडे 12वा टेन्शन मध्ये आलाय. एका चेंडूवरती 11 देखील धावा होऊ शकतात क्रिकेटच्या पटलावरती. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. मनीष देशमुख यांच्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात टीम आंध्रून संघाला. आणि संतोष जोरकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अजिंक्य. सोएबजी राजपूत आणि समीर सय्यद साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आसिफ यांचे बंधू आहेत समीरजी सय्यद, यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आसिफजी सय्यद या स्पर्धेतील मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. मनीष देशमुख यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या टीम आंध्रून संघाला. संतोष जोरकर आता स्ट्राईक एंडवरती आलेत आणि मनीष देशमुख यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष जोरकर जोर लावणार का येणाऱ्या चेंडूवरती? आणि संतोष जोरकरचा जोर पागला मिळतोय. 1 बाउन्स की 2 बाउन्स की डायरेक्ट. आता पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. पंच निर्णय काय? पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. पंचांचा निर्णय येईल आणि पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. इथे षटकाराचा निर्णय आलेला आहे. षटकाराच्या जोरावरती टोटल 18 धावसंख्येची नोंद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती गरंगळत चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा काऊ कॉर्नर मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती सरसावला आणि या चेंडूवरती सिंगल आली. षटकारानंतर सिंगल घेतली गेली. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देण्यात आलं आणि इथे मात्र आता टोटल पाखली जाईल. 19 धावसंख्येची नोंद. सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये आणि त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. शोएब भाई मुल्ला आणि सन्माननीय समीर भाई सय्यद यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. हा चेंडू जातोय लांब लांब लांब.
दूर 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 आसमानी सुलतानी टोला षटकार. च्या जोरावरती आता टोटल 25 धावसंख्येची नोंद झाली आहे. पुन्हा चेंडू आसमानी सफर करताना आ बेल मुझे मार. साईलला मात्र आता कसरत करावी लागली, कारण इथे उंच गेलेले पटके सीमारेषा पार देखील गेले. अजिंक्य रसाळच्या बॅटमधून आलेला लगातारचा दुसरा वार, बॅक टू बॅक षटकार. समाप्तीनंतर स्कोरगडवरती धावा लागल्यात त्या 31 बिनबाद ही जमेची बाजू आहे टीम अंजरून संघासाठी. नेक्स्ट बॉलर विकी तवले, क्वेल एक्सपिरियन्स असा अष्टपैलू खेळाडू आता गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या गोलंदाजावरती वार झाले आहेत, पण इथे आता फलंदाजाला गार करावा लागणार विकी तवलेला. विकी तवलेमध्ये ती क्षमता आहे. कोपोली एंड कडनं आता गोलंदाजी करतोय. चला झटपट पटापट दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली पाहिजे अशी सूचना आयोजकांकडनं येते. स्ट्राईक एंडवरती संतोष जोरकर आहे, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक सिंगल पाहायला मिळाली. वैयक्तिक 7 या आकड्यावरती तो खेळतोय. स्लॉट मध्ये घेतलाय, काय मारलाय हा. मारलाय नाही तर जवळ जवळ मुंबई पुणे हायवे वरती या चेंडूला पाठवलंय. जा आता शोधून आणा. मारलाय लांबच लांबचा षटकार. ठोकडीजे सदतीस धावसंख्येची नोंद. संतोष जोरकरचा जोर आता या चेंडूवरती कमी पडला आणि गोलंदाजांना सांगितले ये दिल मांगे मोर. यष्टीचित केलंय, दांडी झाली गोल. पहिला फलंदाज डगआउट मध्ये. शोएब मुल्ला साहेबांचं स्वागत इथे केलं जाईल. मनीष भाईंच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय. शोएब मुल्ला यांचं स्वागत मनीष भाईंना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण करावं. अतिथि देवो भव, आपल्या भारताची महाराष्ट्राची संस्कृती. आने वाले सभी मेहमानों का स्वागत तो यहाँ पे होगा. नेक्स्ट बॅटर अमोल शिर्के मैदानाच्या आत मात्र दाखल झालाय. डॉट चेंडूचा इशारा मात्र इथे आला. संतोष जोरकर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. वेगानं चेंडूला टाकलं गेलं. या चेंडूवरती लॉंग ऑन मध्ये या अडवण्याचं काम क्षेत्ररक्षण गेलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. विकी तवलेनं चांगलं कमबॅक केलंय. मी याच करता म्हटलं होतं हा गोलंदाज कमबॅक करण्याची संधी शोधेल आणि त्यानं संधी शोधली आहे. पण स्ट्राईक एंडवरती आता लगातार 2 षटकार मारलेला फलंदाज अजिंक्य रसाळ आलाय, ज्याच्या 3 षटकारांसाठी आकाश सर
पाहुण्यांचं स्वागत मात्र इथं केलं जात आहे. मी सन्मानी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. कॅमेरामॅन जरा फोकस करा व्यासपीठावरती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू खेळलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा आनंद राजानं घेतला आणि सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. ऑन स्क्रीन वरती आपण मान्यवरांचं स्वागत होताना पाहायला मिळतंय. आयोजकांच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत मात्र इथे घेतलं जाईल. अस्तिफ भाई आणि त्यांच्या सगळ्या मित्रांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा दोस्ती चषक 2026 चे माध्यम. पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण आसनस्थ व्हा आणि त्यानंतर सन्मानी आमचे पाहुणे समीर भाई सय्यद, आसिफ सय्यद यांचे बंधू आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जातं. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. अहमदभाई बेडेकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावा. आपलं देखील हार्दिक स्वागत. रिव्ह्यूचा वापर केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन वाईट असा पाहायला मिळाला, पण इथून थोडासा संदेह पंचांच्या निर्णयावरती, म्हणून यष्टिरक्षकानं गोलंदाजाला रिव्ह्यूचा वापर करण्यास भाग पडलाय. सरफराज राऊत साहेबांना देखील मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय आपण यावं. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय मात्र आलेला आहे. म्हणजे पंचांनी आता त्यांचा निर्णय मागे घेतलाय आणि षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 41 धावसंख्येची नोंद, म्हणजे जवळजवळ 20.3 41 की 40 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. या आधीचा निर्णय हा फेअर डिलिव्हरीचा आहे. ब्राऊन चॉकलेट तुम्ही टेन्शन घेऊ नका. व्हाईट हा चेंडू पाहायला मिळाला नाही, डॉट चेंडू पाहायला मिळाला. 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 20च्या सरासरीनं 1 गडी बाद. टीम अंदरून संघ स्कोर कार्डवरती धावांची नोंद करतोय तो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40. आता नेक्स्ट बॉलर सुहास गोलंदाजी मार्गवरती. समीर भाई सय्यद यांना विनंती की आम्हाला स्वागतासाठी आपण यावं. कासिमभाई बेडेकर आपणास देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. समीर भाई आपण या स्वागतासाठी. सुहास नेक्स्ट बॉलर तिसऱ्या क्रमांकावरती आला. एक चांगला सुहास, त्याला आता धावा रोखण्यासाठी इथून द्यावा लागणार. हफीजभाई मनसूर साहेबांना विनंती की यानंतर आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यावं. हफीजभाई आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत इथे केलं जात आहे. आणि अहमदभाई बेडेकर यांना देखील विनंती आहे की आपण स्वागत घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावसंख्येनं वाढ. मुन्ना पटेल यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुन्नाभाई पटेल 7-12 क्षेत्रातलं मोठं नाव आहे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. शोएब भाई मुल्ला यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. पण पॉइंट मध्ये या चेंडूला खेळलंय. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर आणि इथून धावा मिळाल्यात त्या 4 धावांनी झालाय अपोजिट संघावरती वार आणि टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या आता 46-40. सगळ्या पाहुण्यांना विनंती की आपण आसनस्थ व्हा. आपलं स्वागत या मंचावरती केलं जात आहे. हफीजभाई मनसूर यांचं स्वागत कासिम चाचा बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये इथे, मात्र डॉट चेंडूचा इशारा आलाय. चौकारानंतर चांगलं कमबॅक केलंय अजिंक्य रसाळ. सातत्यानं या हंगामातील चर्चेतला खेळाडू आहे. चेंडू उंच गेलाय, फटका फसलाय, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि इथे मात्र आता म्हणावं लागेल
बड़ी मछली जाल में ठोक डीजे. स्वागत मात्र इथे केलं जाईल. मी सन्माननीय अहमदभाई बेडेकर साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करावं. मान्यवरांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते आणि स्वागत मात्र आसिफ सय्यद यांचं या व्यासपीठावरती केलं जात आहे. आणि दानिश खोत यांचं स्वागत मी मुनीर पटेल यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण करावं. 4 रात्र पंचांची कामगिरी ते या मैदानावरती करणार आहेत. दोस्ती चषक आहे, एक नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. दानिश खोत पार्ट 2 आहे या स्पर्धेमध्ये. ओमकार आल्या आल्या मात्र या चेंडूवरती गलीमध्ये सिंगल निवडतोय आणि इथून एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. ताबी सरांचं स्वागत करावं लागेल कारण जबरदस्त गुणलेखन त्यानं पहिल्या मॅच मध्ये केलं आणि स्पर्धेमध्ये विकेट वरती मार्किंग करताना मी त्यांना पाहिलं. जबरदस्त मार्किंग केली. मनीष कोंडे यांचं स्वागत करण्यासाठी मी मुनीर पटेल यांना विनंती करतोय आपण यावं. टप्पा पडल्यानंतर फिंगर रोल या चेंडूवरती पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये वार झाले पण त्यानंतर 2 षटक आता कमबॅक करणारी पाहायला मिळतात टीम नावंडे संघाच्या माध्यमातून. 47 या धावसंख्येवरती जणू काही हँडब्रेक खेचला गेला की काय असं चित्र आता मैदानाच्या आत पाहायला मिळते. ऑन स्क्रीन वरती पाहुण्यांचं स्वागत घेतलं जात आहे. टप्प्यावरती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला लांबी कमी उंची जास्त. विकी तवले चेंडूच्या खाली म्हणजे फलंदाज आता खऱ्या अर्थानं जाईल डगआउट मध्ये. टिपलाय जेल आणि संपला बॅटरचा खेळ. ठोकडीचे पटेल यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर इरफानजी राऊत, अफानजी राऊत, इम्रान वनडे, संडे हो या मंडे, इम्रान भाई वनडे फुल फॉर्म मध्ये असतात. त्याचबरोबर मुनाफ पटेल या सगळ्या पाहुण्यांना या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय आपण. या आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आळच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती असेल ही स्पर्धा आपली आहे. आपण या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. सागर दिसले यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लगातारच्या 3 षटकारांना आमच्या पाहुण्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. शोएब भाई मुल्ला यांच्याकडे पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर दस्तगीर पटेल साहेबांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. समीर पटेल, दस्तगीर भाई पटेल यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. अमोल शेठ हडप यांना देखील विनंती असणार आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. समीर पटेल यांना विनंती, खास मुनीर पटेल यांचं आग्रहाचं आमंत्रण आहे आपण या. आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गावरती आलाय महेश. हफीजभाई फैयाज यांचं स्वागत मात्र या चेंडूच्या नंतर आपण करणार आहोत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. आयान सर मात्र इथून इशारा देत आहेत. एका धावेनं टोटल 48. हफीज फैयाज साहेबांचं स्वागत इथे घेतलं जात आहे. अहमद बेडेकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. अहमद भाई बेडेकर आपण हसीब बाईंचं स्वागत इथे करावं. कासिमभाई बेडेकर साहेबांचं देखील आपण स्वागत घेणार आहोत. उद्या कासिमभाई वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकानं जबरदस्त या चेंडूला अडवलं. इथे मात्र सिंगल आली आणि एका धावेनं आता स्कोर कार्डवरती वाढ होईल. टोटल बॅटच्या साहाय्याने सिंगल पाहायला मिळाली. टोटल 49. आता नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित आणि स्ट्राईक एंड वरती ओमकार. सरफराज जलगावकर यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. चेंडू उंच गेल्या. ओमकारच्या बॅट मधनं आलेला फटका होता जो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला, पण डीप मधनं क्षेत्ररक्षकाने या चेंडूला जबरदस्त कलेक्ट केलं आणि तिथून 2 धावसंख्येची आता स्कोर कार्डवरती नोंद. टोटल 51 धावसंख्या स्कोर कार्डवरती नोंद झालेली आहे. सरफराजी खरबे, समीरभाई खरबे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. इरफान शेठ राऊत यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. पुन्हा पटेल, इम्रान भाई वंडे यांना देखील मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सगळ्या पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया वेलकम. जबरदस्त चेंडू आहे. डॉट चेंडूचा इशारा. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न महेशचा पाहायला मिळाला. चांगलं त्याला बॅकअप क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. मिड ऑफ मधनं चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 52 धावसंख्येची नोंद. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 26+ धावा आल्या होत्या. जवळजवळ 31 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर 3 षटकं काय कमबॅक करणारी पाहायला मिळाली ती नावंडे संघाची. असं वाटलं होतं की या धावांच्या गाडीचं अंतर कमीत कमी 70च्या आसपास पाहायला मिळतंय, पण या धावांच्या गाडीला टोल नाक्यावरती जणू काही अडवलं गेलं. आडव्या बॅटने या चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षकानं केली चूक, चुकीला नाही माफी. टांगा पलटी, घोडे फरार. या चेंडूवरती नवसंजीवनी, नवीन ऊर्जा, नवीन जनरेशनला गायडन्स करणारा आलेला जबरदस्त चौकार. नजर हटी, दुर्घटना घटी. ठोगडीचे स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 56 आणि टार्गेट आता 57 धावसंख्येचे. नेक्स्ट मॅच अनुप बीड संघाचा संगणक आणि सहकार नगर संघाचा संगणक आणि अनुप बीड संघाच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉससाठी या. त्याच्या आधी आपण पाहुण्यांचं स्वागत घेतोय. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण इथे घेतोय. सन्माननीय आमचे पाहुणे मैताबबाई यांचं स्वागत केलं जाईल. मी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय सरफराज राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते मैताबबाईंचं आपण स्वागत करावं. अंजरून संघानं 56 धावांची नोंद केली आहे. आता विरोधात टीम नावंडे संघाला करायच्या त्या 57 धावा पूर्ण. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पाहुण्यांचं स्वागत नक्कीच आपण इथे घेतोय. अतिथी देवो भव आपल्या भारताची संस्कृती. सरकार नगर संघाचा संघाने आलेला आहे. चला नावंडे टीम झटपट पटापट आपले बॅटर आता मैदानाच्या आत पाठवा. आणि अंजरून संघाला विनंती करतोय, वेळ झालेली 11:09. लगेच आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. अमजद भाई पटेल यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सातत्यानं आपल्याला आमंत्रण केले जाते. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं आपण स्वागत नक्कीच इथून करतोय. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं दोस्ती चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. असीमबाई सोंडे साहेबांना विनंती की आपण टॉस साठी या. अनुप बीड संघाचा संघनायक टॉस साठी यावं. आलाय. टीम सहकार नगर संघाचा देखील आलेला आहे या टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये असीमबाई सोंडे साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं.
दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आमचे पाहुणे सरफराजभाई राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आदरणीय सरफराजभाई राऊत, आपणास विनंती, आपण टॉस करावा. नाणेफेकीचं कौल तुमच्या शुभ हस्ते केलं जात आहे. एकीकडे आपण बघतोय सहकार नगर संघ आहे आणि अनुप बीड, अशा दोन संघामध्ये ही लढत पाहायला मिळेल. कॉल असेल बीड संघाचा. छापा की काटा, टॉस जिंकलाय सहकार नगर संघानं. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय थोडासा पेंडिंग आहे. आपण निर्णय काय घेतलाय? फलंदाजीचा निर्णय घेतलाय. म्हणजे आता अनुप बीड संघाला गोलंदाजी या मॅच नंतर पाहायला मिळेल, करावी लागणार आहे. पण या मॅच मध्ये आता गोलंदाजी करेल तो अंजरून संघ आणि विरोधात फलंदाजी करेल तो नावंडे संघ. 24 मध्ये करायच्यात 57. अमोल शेठ हडप आणि निलेशजी हडप यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत गेलेली आहे. करण आणि आदेश. 24 मध्ये करायच्या 57. 4500 रुपयाचं 3 षटकारांना पारितोषिक आहे. पण इथे पहिला चेंडू कुठना टेक तमाशा देख अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या लाईन मध्ये या चेंडूला वेगानं धाडलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. गोलंदाज अजिंक्य रसाळला मात्र चेंडू फेकलाय निर्धाव. आता 23 चेंडू 57 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आडव्या बॅटने या चेंडूला मारण्यात आलं. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाही. लेग बाईच्या माध्यमातून मुफीत सरांचा 1 धावेचा इशारा येतोय. शोएब मुल्ला साहेबांच्याकडनं 3 षटकारांना 3000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 विकेटला देखील 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे कोणी दोन्ही टीमच्या खेळाडूंना हे समतोल पारितोषिक आहे. गोलंदाजासाठी देखील पारितोषिक आणि फलंदाजासाठी देखील पारितोषिक आहे. शोएबभाई मुल्ला जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी मात्र हे 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पुन्हा फिंगर रोल झालेत. आता ऑफ ब्रेक पद्धतीनं या चेंडूला टाकलं गेलं. रेम सर, काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. गोलंदाज अजिंक्य रसाळ बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव गेलेत. शोएबभाई मुल्ला एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांना 3000 रुपयाचा पारितोषिक. आणि इथे पहिला आलाय फलंदाज आदेशच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. ठोक डीजे. पहिला आलाय, अजून 2 आले तर शोएबभाई मुल्ला यांच्याकडनं 3000 आणि अमरशेठ हडप यांच्याकडनं 1500, म्हणजे 4500 रुपयाचा पारितोषिक आहे 3 षटकारांना. आणि राजा हडप यांच्याकडनं 1000, म्हणजे जवळजवळ 5.5 झाले आता. पण चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. व्हाईट चॉकलेट चेंडूच्या खाली ब्राऊन चॉकलेटला केलं त्यानं नाराज, कारण त्यानंच सोडला इथे छेल. निलेश शेठ हडप यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे, पण ते आता फलंदाज पटकावणार का की पेंडिंग राहणार? 6 चेंडू 6 षटकार मारले तर जगदीश शेठ आगिवले आणि राजा बारके हडप यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. पण हा पराक्रम आजच्या रात्रीमध्ये कोणता फलंदाज करेल हे सांगणं कठीण आहे. पण या षटकामधला दुसरा षटकार मारलाय आदेशनं, आणि या षटकाराच्या जोरावरती आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर गडवरती धावा लागल्यात त्या 14. 18 चेंडू आणि विजयासाठी करायच्या आहेत 15 झाल्यात पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या
18 मध्ये करायच्यात. 42 धावसंख्येची गरज. चला झटपट पटापट नेक्स्ट बॉलर गोलंदाजच्या मार्क वरती येईल अशी आपण अपेक्षा करूया. ओम आलाय गोलंदाजी मार्क वरती. व्हाईट चॉकलेट या नावानं तो फेमस आहे, पण या मैदानावरती आता त्याला फेमस कामगिरी करून दाखवावी लागणार. दोस्ती चषक आपण पाहिला सासगावच्या मैदानावरती, जे ठाणे नभे गावाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकण्याचा त्यानं जबरदस्त प्रयत्न केला. 3 विकेट देखील त्यानं मिळवल्या. पण आता हाळच्या मैदानावरती दोस्ती चषकामध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे देखील पाहण्यासाठी थेट मैदानाच्या आत जाऊया. कोपोली एंड कडनं त्याची गोलंदाजी आहे आणि रिलायन्स पेट्रोल पंप एंड कडनं फलंदाजीसाठी उभा आहे तो फलंदाज करण. स्ट्राईक एंडवरती करण आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आदेश, ज्यानं 2 षटकार जरूर मारलेत. पण इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय व्हाईट चॉकलेट अर्थातच ओम. ओम रसाळ गोलंदाजी मार्कवरती आलाय. सन्मानी आमचे पाहुणे सुलेमान खान, त्याचबरोबर मुझफ्फर मेडकर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. 18 चेंडू 42 धावसंख्येची गरज. गेम इज ऑन. पहिला चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवायचा प्रयत्न केला होता लॉंग ऑफच्या पार्किंग प्लॉट मध्ये, पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनच्या जवळ टिपलाय. ओमनं काय जबरदस्त चेंडू टाकला. त्याच्या चेंडूवरती विकेट त्यानं मिळवली. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट त्याच्या नावावरती जोडली गेली. पुन्हा चेंडू हवेमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस चुकला. लेट झाला मी तर म्हणेल चेंडूवरती येण्यासाठी, पण सिंगल आली आहे. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे. 15 की 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 12वा स्ट्रॉंग आहे तो मात्र आपण पाहतोय टीम नावंडे संघाचा. त्यांना सांगितलं 16 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. मी पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सुलेमान खान आणि त्यांच्या बरोबर सगळे पाहुणे या व्यासपीठावरती येत आहेत. स्वागत असेल यांचा या सोहळ्यामध्ये. दोस्ती चषक 2026च्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेमध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू होता. फुलटोल वसूल करणं गरजेचं होतं. आदेशच्या बॅटवरती हा चेंडू प्रॉपर आला नाहीये, पण सिंगल मात्र आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 17 धावांची नोंद. बारक्या शेठ हडप यांच्याकडनं 6 चेंडू 6 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कदाचित आजच्या रात्रीमधलं सगळ्यात मोठं पारितोषिक लागलं गेलंय, पण हे पारितोषिक आता पटकावणार का फलंदाज. चेंडू जबरदस्त पाकला मिळाला. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न प्रणय लाले यांनी या चेंडूला अडवलं आणि या चेंडूवरती पुन्हा सिंगल मिळाली. टोटल 18 या षटकातील टोटल चेंडू झाले ते आतापर्यंत 5. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्येची नोंद. अखिल दुस्ते, वसीमबाई कर्जीकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत.
चेंडूवरती नक्कीच धावा मिळाल्या त्या 4 आणि 4 धावांच्या मदतीनं आता कदाचित होईल बेडा पार. ठोक डीजे. टोटल धावा लागल्यात 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. एखादा चेंडू जर निर्धाव गेला असता तर कदाचित 32 हव्या असत्या, पण काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आता कमबॅक करण्याची संधी आहे. 12 मध्ये या मैदानावरती 35 होऊ शकतात. संतोष जोरकर, वेळेचं बंधन आहे. अगोदरच तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत ती 2 षटकांसाठी. पाणी मैदानाच्या आत घेऊन जा. असलमभाई जलगावकर आणि सईदभाई कर्जीकर यांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. वसीमभाई आणि अखिल भाई यांना देखील मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. मुन्नाभाई पटेल 7-12तलं मोठं नाव आहे या विभागातील. तुम्हाला या विभागामध्ये कुठेही जागा हवी असेल किंवा तुम्हाला गोडाऊन बांधायचं असेल तर मुन्ना पटेल हे एक मात्र ऑप्शन आहे. श्रवण गोलंदाजी मार्गवरती आलाय. 12 मध्ये 35 ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे विकी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आदेश. दोन्ही फलंदाजाकडे वेल एक्सपिरियन्स आहे, पण आता 35 करायच्या मध्ये 6 षटकार मारायचे. अय्यज मुल्ला यांच्याकडनं षटकार लगातारचे 3 आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकीकडे आमचे चेंडू उंच गेला आणि लांबी देखील. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलेला जबरदस्त चौकार. वसीम शेठ, अखिल शेठ आणि मुनाफ शेठ या तिन्ही मान्यवरांना आता विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चौकार आला. 11 चेंडू विजयासाठी 31 ची गरज. मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ स्थिर आहेत. छोट्या शेठ मात्र वाट बघतात ती नावंडे संघ कधी जिंकणार. खराब चेंडू आणि त्याला देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केले. हा देखील जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक चौकार आणि पंचांचा नोचा इशारा. कहाणी में है ट्विस्ट. पंचांचा नोचा इशारा आल्यामुळे या चेंडूवरती आता 5 धावसंख्येची नोंद. ठोक डीजे. टेन्शन टेन्शन. तुम्ही दिल्ली जा, तुम्ही मुंबई जा, पण स्पर्धा आता खालापूर तालुक्यामध्ये ऑन आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरची दोस्ती चषक 2026. फ्रीडचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 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 पलीकडे. षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं विकी तवले हे वादळ आहे मैदानामध्ये, आणि ते आल्यानंतर आदेशनं देखील फायरिंग सुरू केली आहे. AK-47च्या गोळीप्रमाणे चेंडू आरपार गेले. टोटल स्कोर कडवती धावा लागल्यात 37. अजूनही मॅच संपली नाहीये. 10 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मीटिंग घेतली जातीये, पण ही मीटिंग नकोय. कारण आता जवळजवळ 2 चेंडू फेकण्यासाठी तुम्ही 2 मिनिटाच्या वरती वेळ खर्च केलेला आहे. आता पुढच्या 2 मिनिटांमध्ये
ब्राऊन चॉकलेट टेन्शन मध्ये आलाय. हे षटक आता कंप्लीट होईल का, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. शेवटचे 10 चेंडू, 20 धावांची गरज. सगळे टेन्शन मध्ये आलेत, पण आपण पाहतोय नावंडे संघाचा 12 म्हणतोय तू मारतोय, पण अंदरून संघाचा ब्राऊन चॉकलेट म्हणतोय तू टाकतोय. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक लागलेलं आहे. अकुट टप्प्याचा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेला आरपार. व्हाईट चॉकलेट टेन्शन मध्ये आलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक का लावला गेला नाही असा ब्राऊन चॉकलेटला पडलाय प्रश्न. आयवा कॅच साठी पारितोषिक आहे आसिफबाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाच्या जवळ असलेल्या प्रेक्षकांसाठी आयवा कॅच पकडा आणि जिंका 1000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे चौकार आला. टोटल 41. शेवटचे 9 चेंडू, 16 धावांची गरज. सातत्यानं आपण पाहिलं फाईन लेग मध्ये 3 मोठे फटके खेळले गेले, पण टीम मेटी घेतल्यानंतर नक्की केलं काय असा ब्राऊन चॉकलेटला पडलेला प्रश्न होता. पण त्यानं आता उत्तर शोधलं. 4 मोठे फटके आतापर्यंत फाईन लेग मध्ये आले. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये हा चेंडू पंचांकडे मात्र पाहिलं गेलं. पंच निर्णय काय, पंचांचा निर्णय अजूनही आलेला आहे. वाईट चेंडूचा इशारा. तानाजी आडप, किशोर कडू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दोन्ही बॅटरसाठी आलंय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये आज चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे आता पंच पाहतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलं. पारख्या आडप हे खुश आहेत, कारण त्यांचा संघ आता विजयाच्या जवळ आलाय. 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं लगातारच्या 6 षटकारांसाठी, पण अजूनही ते पेंडिंग आहे. त्यांचं मन मोठं आहे. डावामध्ये बारकेपणा असला तरी मनामध्ये मोठेपणा आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घेतलेली मागणी आहे. पंच ऑन फील्ड डिसिजन काय, 9 चेंडू. आता चेक केलं जाईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स अ नो बॉल. म्हणजे नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट. शेवटच्या आता 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. उघडा डोळे पहा नीट. स्ट्राईक एंडवरती असेल विकी तवले आणि त्याला पाहायला मिळेल हा चेंडू फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये अंदरून संघ हवी होईल. ज्या अंदरून संघाला आतापर्यंत मी गोलंदाजी करताना पाहिलं तर मोठ्या मोठ्या संघांना विचार करण्या भाग पाडलं, पण इथे पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं मारलेला हा यंग अँड हँडसम पद्धतीनं उंच आणि तेवढाच लांब विकी तवलेच्या बॅट मधून आलेला षटकार. ठोक डीजे. आणि किशोर कडू साहेबांना आता मी विनंती करेल की तुम्ही लावलेलं पारितोषिक आता जमा करा. इथे विकी तवलेचा पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख. डब्बे षटकातले आतापर्यंत चेंडू झालेत ते टोटल 5. लगातार 2 षटकार आले. आता 7 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे ती विजयासाठी. पण तिसऱ्या षटकाराच्या उंबरट्यावरती आहे आणि तिसऱ्या षटकारासाठी शोएब मुल्ला यांच्याकडनं 3000, राजा हडप यांच्याकडनं 1000. पण इथे दांडी गोल झाली आहे.
फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. हे सगळ्या पारितोषिक आता पेंडिंग राहिले. पण मान्यवर एवढ्या मोठ्या मानाचे आहेत ना, कदाचित आमच्या गुणलेखकाला जाता जाता ते देऊ शकतात. आणि गुणलेखक छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. रहीम जे आता आज कुठं आलेत, गेल्या वर्षी ते दौरा करून आलते. सीता कॅम्प वरनं आले होते आणि आज जळगाव वरनं खास या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय महेश. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये आणि क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल सांगणं कठीण आहे. पण कठीण काळामध्ये आता गोलंदाजाला स्वतःला सांगावं लागेल, शर्यत अजून संपलेली नाहीये. तर इथे माझा संघ जिंकलेला नाहीये, मी जिंकलेला नाहीये. अंजरून आता आली रे आली. आता गोलंदाजी बारी आली, कारण फलंदाज विकी तवलेनं त्याचं काम फिट केलंय. संतोष जोरकर जोर लावण्यासाठी आलेले आहेत गोलंदाजी मार्ग वरती, ज्यांच्या इंस्टाग्राम वरती बऱ्याचशा रील्स फेमस झाल्या. आणि आता तिकडे वहिनींनी देखील संतोष जोरकर यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. संतोष जोरकर यांचे जोर लावून जर चेंडू टाकले गेले तर या धाबा रोखल्या जाऊ शकतात. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धावांसाठी झगडावं लागतं बॅटरला कधी कधी, पण एका मोठ्या फटक्यावरती देखील काम तमाम होऊ शकतं. आता अंजरून की नावंडे, नावंडे की अंजरून. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे तो आदेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती महेश. एक चप्पळ असा हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वर. संतोष जोरकरचा फटका पॉइंट क्षेत्राच्या दिशेने जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषा पार. विजयी 4 धावांसाठी आलेला तो नावंडे संघासाठी चौकार आणि हा सामना जिंकलाय तो टीम नावंडे संघाने. नो डाऊट या मॅचचा हिरो असेल तो वन मॅन आर्मी सारखा झुंजला विकी तवले.